खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक, निंदनीय व भ्याड प्रकार आहे। निशस्त्र निरपराध नागरिकांना लक्ष्य बनवणे ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा क्रूरतेचा काँग्रेस भवन सोलापूर समोर जाहीर निषेध करण्यात आला। काँग्रेस भवन मध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा जाहीर निषेध, पाकिस्तान मुर्दाबाद, अमित शहा राजीनामा द्या, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी चेतन नरोटे म्हणाले, जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे घडलेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत निंदनीय असून या भीषण हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा गेलेला बळी हृदय पिळवटून टाकणारा आहे। या अमानुष कृत्याचा सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत। शहीद झालेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली। पुढे बोलताना ते म्हणाले, पहलगाम मध्ये जिथे 2000 पर्यटक हजर आहेत तेथील सुरक्षेची जबाबदारी कोणावर होती? एकही पोलीस तिथे हजर नव्हता। आतंकवादी सैनिकांच्या ड्रेसमध्ये येतात, एकेकाला नाव आणि धर्म विचारून तब्बल 28 लोकांना गोळ्या घालून ठार मारतात, अनेकांना जखमी करून मोदी सरकारला आव्हान देत आरामात निघून जातात। अतिरेक्यांविरोधात जशास तशी कारवाई त्यामुळे व्हायलाच हवी। हिंदूंच्या नावाने मत घेऊन सत्तेत बसलेले पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हिंदूंना संरक्षण देऊ शकत नसतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। या निषेध आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, अलका राठोड, प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, बाबूराव मेत्रे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव, तिरुपती बरकीपंडला, करीमुनिस्सा बागवान, हेमा चिंचोळकर, एनके क्षीरसागर, हारून शेख, सैपन शेख, हाजी मलंग नदाफ, अभिलाष अच्चुगटला, मशाक मुल्ला यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। आपण बघता की काल पहलगाम या ठिकाणी जो भ्याड हल्ला झालेला आहे, त्या ठिकाणी जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी पोलिसाच्या वेशमध्ये आले होते, मिलिटरीच्या वेशमध्ये आलेले होते आणि 2000 त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी असताना आता केंद्र सरकारमधले अमित शहा असतील, मोदी असतील, त्या ठिकाणी धावत चाललेले आहेत। एकीकडं जनता सुरक्षित आहे, लोक सुरक्षित नाहीत आणि तुम्ही बघता की ज्याप्रमाणे निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारले गेलेलं आहे आणि काँग्रेसच्या वतीनं अमित शहा व मोदी यांचा राजीनामा या ठिकाणी मागतोय। तुम्ही बघा, अनेक हल्ले या ठिकाणी देशामध्ये झाले, मग पुलगामाचा हल्ला झाला, बालकोटचा हल्ला झाला, यांच्या काळात जेवढे हल्ले झाले आजपर्यंत एकाला देखील अटक झालेलं नाही। आणि आता आपण बघता की काय राज्याचे इलेक्शन येणार आहेत, ते डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी हा षड्यंत्र ह्या भारतीय जनता पार्टी जे अमित शहा आणि मोदी यांनी केलं ह्या ठिकाणी असं पब्लिक आता बोलू लागले आहे। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी आम्ही सगळे म्हणून यांचा राजीनामा या ठिकाणी मागतोय, त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतोय। आज लोक सुरक्षित नाहीत, अनेक लोकांचे त्या ठिकाणी पती गेले आहेत, अनेक लहान मुलं मेलेले आहेत, त्या ठिकाणी 28मध्ये का महिला मेलेल्या आहेत, त्यातल्या महाराष्ट्रातले देखील आमचे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत, वारलेले आहेत। सातारा या ठिकाणी ते आमचे लोक आहेत। तर हे बातमी रात्री बघितली तर लोक सुरक्षित नाहीत, त्या ठिकाणी 2000 पर्यटक असताना कुठेही पोलीस बंदोबस्त नाही आणि अतिरेकी येतात कसं, हे खऱ्या अर्थाने त्याचा शोध झाला पाहिजे। म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अमित शहा आणि मोदी यांची या ठिकाणी राजीनामा मागण्याच्या या ठिकाणी आम्ही आव्हान करतोय। बघताय की 28मध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सिरियस आहेत, अनेक लोक बेचिराग झालेले आहेत, त्यात महाराष्ट्रामधील 6 लोक आणि 28 आतापर्यंत लोकांचा जीव त्या ठिकाणी गमावला आहे। आम्ही सर्वजण युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, फंटाल असेल, सगळ्यांच्या वतीनं त्या सगळ्यांना आम्ही भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहे। तो भ्याड हल्ल्याचा देखील या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे। श्रद्धांजली वाहत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे
सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।